नमस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीत आपण अन्नाला परब्रह्म मानतो आणि आपण चांगल्या भावनेने अन्न ग्रहण केलं किंवा भोजन केलं तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे भोजन करताना आपल्याकडे श्लोक म्हणण्याची पद्धत आहे आणि असे श्लोक म्हणून संस्कारित केलेले अन्न समाधानाने आनंदाने आपण जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपली बुद्धी तल्लख होते, विचार चांगले होतात आणि विचार चांगले असतील तर आपल्याकडून चांगल्या कृती केल्या जातात. तसंच चांगल्या कृतीमुळे उत्तम समाज निर्माण होऊ शकतो. म्हणून ऐकूयात जेवणाच्या वेळी किंवा भोजन समयी म्हणावयाचे श्लोक. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार. घडो माझिया हातुनी देश सेवा, म्हणूनी मिळावी मला शक्ती देवा. जय जय रघुवीर समर्थ. वडे घारगे केशरी भात भाज्या, खिरी गोड लाडू भजीवा करंजा. तसे तूप ताजे पुरी वा गव्हाची, मला हौस वाटे अशा भोजनाची. जय जय रघुवीर समर्थ. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेणे तुम्हाला. धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो, बरा गुण तो अंतरा माझी राहो. जय जय रघुवीर समर्थ. गोविंद गोपाळ हे दोघे बंधू, जेवीत होते दही भात लिंबू. रसाळ लिंबू परिपाक त्याचा, पोटात घ्यावा रस पिंपळीचा. जय जय रघुवीर समर्थ. शंकर प्राण वल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती. माता च देवी पार्वती, पिता देवो महेश्वरः. बान्धवा शिव भक्ताश्च, स्वदेशो भुवन